शेतकरी बंधू नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनलवरती सरसे स्वागत. तुम्हाला तर माहिती आहे आपल्याला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी 35 एकरात नर्सरी, लांजामध्ये 32 एकरात नर्सरी, 250 कामगार, 40 कोटीची उलाढाल. आज दिनांक 20 जून 2026 लोडिंग आहे. श्री शुभम माळी सर मालगाव मिरजसाठी. आता सरांनी आपल्याकडे जी मधुकामिनी घेतलेली आहे, पैशाचं झाड बुकेसाठी लागणारी मधुकामिनी, जिची लागवड आपण 4 बाय 4 फुटावरती करतो आहे. एकरामध्ये 28 रोपं बसतात. रोप लावले की आपल्याला 4 महिन्यात उत्पादन चालू होतं आहे आणि आयुष्यमान झाडाचं 22 ते 25 वर्ष. आता मधुकामिनी जर म्हटलं तरी बुकेसाठी वापरलं जाणारं गवतवर्गीय झाड आहे, ज्याच्यामध्ये शेकडा 60 पेंडीची गाडी 150-120 रुपयाला 12 महिने मार्केट असणार आहे ही मधुकामिनी. ज्या शेतकरी बंधूंना मधुकामिनीची लागवड करायची आहे तिने दिलेल्या नंबरला संपर्क करायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, जेणेकरून नवनवीन व्हिडिओ पाहता येतील. आता मधुकामिनीला पैशाचं झाड का बोललं जातं, तर हे जे झाड आहे हे जसं कट करील तसा त्याचा फुटव्याची संख्या वाढत जाऊन 1 फुटाची स्टिक, जशी 60 पेंडीची काडी ही आपल्याला बाजारमध्ये 120 रुपये, सीझनमध्ये 150 रुपयाने विकली जात्या. तर जिची लागवड अंतर हे 4 बाय 4 फुटावरती असल्यामुळं आपण ट्रॅक्टरनं सरी सोडा. सरीमध्ये खड्डा घ्या, साधारण याला खड्डा अर्धा फुटाचा खड्डा घ्या. त्यामध्ये शेणखत, निंबोळपेंट, थिमेट हे सर्व टाकून पिशवी पाडून रोप लावा. रोप लावल्यानंतर दुसऱ्या 7व्या दिवशी ह्युमिक ॲसिड 1261 आणि ब्ल्यू कॉपर. साधारणतः माळी साहेबांना जी रोपं द्यायला लावली ती आपण 2000 रोपं द्यायला लावलो आहे. तर खड्ड्यामध्ये शेणखत, निंबोळपेंट, थिमेट टाकून मातीमध्ये काढून पिशवी पाडून रोप लावतो आहे आपण. त्यानंतर दुसऱ्या 7व्या दिवशी ह्युमिक ॲसिड 1261 आणि ब्ल्यू कॉपर ही जी आळवणी द्यायची आहे, त्यासाठी प्रमाण राहणार आहे आपलं अर्धा किलो ह्युमिक ॲसिड 1261 अर्धा किलो आणि ब्ल्यू कॉपर 250 ग्रॅम. साधारण 150 लिटर पाणी करा आणि प्रत्येक झाडाला 200 मिली सरासरी झाडाच्या बाजूला होता, झाडावरती नाही. जसं आपण रांगोळी काढतो तसं ते पाणी ओतल्यानंतर आदल्या दिवशी पाणी दिलेलं असतं, दुसऱ्या दिवशी झाडाच्या बाजूला ते ओतल्यानंतर मुळापर्यंत जातं आणि मुळाला चांगली ग्रोथ व्हायला चालू होते. त्यानंतर 7व्या दिवशी परत हेच काम करायचं आहे आणि 1 महिन्याने झाडाचे शेंडे कट करायचे आहेत आणि DAP 10 ग्रॅम टाकून मातीची भर लावायची आहे. असं केल्यामुळे झाडाला ग्रोथ येते चांगली. आता फवारणी करताना आपण अमावस्या पौर्णिमेच्या आदल्या दिवशी कीटकनाशकमध्ये हमला 10 मिली 22 10 ग्रॅम आणि युरिया 50 ग्रॅम 15 लिटरचं प्रमाण राहणार आहे. ही जी फवारणी करायची आहे. खते प्रत्येक 2 महिन्याला DAP युरिया रिंग पद्धतीने देऊन मातीची भर लावायची आहे. त्यासाठी DAP राहणार आपला 20 ग्रॅम, युरिया राहणार 20 ग्रॅम, 40 ग्रॅमचं माप करा आणि रिंग पद्धतीनं खत देऊन मातीची भर लावा. आता ज्यावेळी आपण 3.5 महिन्यानं पहिली कटाई करतो त्यावेळी झाड पूर्ण बुशी झालेलं असणार आहे. त्यानंतर आपल्याला छाटणी जी आहे ही छाटणी करत जाईल तसं त्याचं खोड मोठं होतं, ब्रांचेस वाढतात आणि आपल्याला 1 फुटाची स्टिक अशा 60 काड्यांची पेंडी, त्याला शेकडा बोललं जातं, ती मार्केटला आपल्याला 120 रुपये ते 150 रुपयेपर्यंत, सीझनमध्ये अगदी 180 रुपयेप्रमाणे विकली जाते. आता महाराष्ट्रात माझी कामिनीची लागवड जी आहे ही मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळं कामिनी जर म्हटलं तर दर्याच्या वडगावमध्ये श्री बल्लार साहेब असतील, 17-18 वर्षापूर्वी त्यांनी कामिनी पहिली लावलेली आहे. त्याचबरोबर त्याच गावामध्ये मुगदूम असतील. तसेच इतर ठिकाणी म्हटलं तर अंकलकोपला श्री माळीसाहेब असतील, तासगावमध्ये अरविंद माळी असतील, इस्लामपूरमध्ये पण माळीज म्हणून आहेत. बरेच आपले जे कामिनी लागवड केलेले माळीज शेतकरी जास्त आहेत. त्याचबरोबर कामिनीचं जर म्हटलं तर पट्टण कडोली, इंगळे असेल, तसेच पुणे जिल्ह्यात आपली भरपूर लागवड आहे. मधुकामिनी ही बुकेसाठी वापरली जाणारी वस्तू असल्यामुळं आपल्याला बाजारपेठेत चांगली मागणी असते. त्याचबरोबर परवाचा व्हिडिओ आपण बघितला बांगरवाडीचा, जे बांगरवाडी गाव आहे हे वाघबीळ पन्हाळा या रोडला आहे, तिथं पण आपण दिलेले आहेत. तर अशा प्रकारची मधुकामिनी जी लांब पानाची, ज्याला शेतकरी कामिनी म्हणतात, ती ही रोपं आपल्याकडे मिळतात आणि एकदा लावल्यानंतर 22 ते 25 वर्ष आयुष्यमान आहे. दुसरी गोष्ट, पैशाचं झाड जेवढं कट करेल तेवढ्या स्टिक वाढत जातात आणि 1 फुटाची स्टिक आपली बाजारात मागणी जास्त असल्यामुळे विकली जाते. अशा प्रकारची ही जी रोपं आहेत ही बुकिंगनंतर घरपोच मिळतील. रोपाची किंमत ही 35 रुपये राहणार आहे घरपोच. महाराष्ट्रात क्वांटिटी असेल तर आपण 35 रुपयानं घरपोच देतो. लागवडीपासून योग्य सल्ला, मार्गदर्शन सर्व नियोजन देतो. नंतर म्हणतो तुम्हाला आपला विशेष भारी असतो. क्वांटिटीमध्ये आणि क्वालिटीमध्ये मिळणारी रोपं म्हटलं तर एकच आपली नर्सरी. आता स्वतः बनवलेली रोपं असल्यामुळं खात्रीशीर रोप येणार. लागवडीपासून सर्व सल्ला, मार्गदर्शन सर्व नियोजन मिळणार. नर्सरी आपली 1982ची आहे. 5 वर्षापर्यंत तयार फळ झाडे देणारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी 35 एकरात नर्सरी, लांजामध्ये 32 एकरात नर्सरी. रोपं सिलेक्शन करून देतो आपण. जे खराब रोप वाटते ते बाजूला काढलेलं आहे
अशा प्रकारची सर्व यंत्रणा ही आपल्या इथंच होऊ शकते. म्हणून तर शेतकरी बंधू म्हणतो आहे क्वांटिटी आणि क्वालिटीमध्ये जी आपली रोपं देणारी नर्सरी, महाराष्ट्रातील सर्वात मोठी 35 एकरात नर्सरी, 5 वर्षापर्यंत तयार फळझाडे देणारी. आता मधुकामिनीचे एकरातलं उत्पादन असणार आहे 6 ते 8 लाख रुपये. त्याचबरोबर एकदा इन्व्हेस्टमेंट आहे तिची, एकदा लावल्यानंतर आपल्याला 20-22 वर्षे चालणारं पीक. त्याचबरोबर खात्रीशीर रोप, योग्य सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन देणारी अशी ही नर्सरी. तर शेतकरी बंधू बघू शकताय किती फ्रेश रोपं आहेत, हिरवीगार रोपं. बुकिंगनंतर घरपोच. आता रोपं आल्यानंतर आपण 4-8 दिवस ठेवायचे आहेत, पट्टा लावून पाणी मारायचं आहे आणि त्याप्रमाणे आपल्याला जे शेड्यूल दिले त्या पद्धतीने फॉलो करायचं आहे. अशा प्रकारे जर नियोजन केलं तर शेतकरी बंधू आपल्याला खात्रीशीर रोप, त्याचबरोबर योग्य सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन देणारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी 35 एकरात नर्सरी. त्याचबरोबर अशा प्रकारचं लागवडीपासून मार्गदर्शन, तसेच 5 वर्षापर्यंत तयार फळझाडे देणारी. ज्या शेतकरी बंधूंना तयार फळझाडे पाहिजे त्यांना तयार फळझाडे, त्याचबरोबर इस्रायल पद्धतीनं किंवा इतर जनरल पद्धतीने लागवडीसाठी सर्व वयाची रोपं मिळतील. अशा प्रकारचं लाईव्ह व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, दिलेल्या नंबरवरती संपर्क करा. आपला देश शुभ असो. जय हिंद, जय महाराष्ट्र.